36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथील दास टेकडी मंदिर परिसरामध्ये रविवारी रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तर मात्र अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. तर या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दास टेकडी मंदिर परिसरात अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीनं संपूर्ण परिसराला कवेत घेतलं. आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्यानं गुरुकुंज मोझरी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केलेली होती. वाळलेला पालापाचोळा आणि वाऱ्यामुळे आग वेगानं पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तिवसा नगरपंचायतीला पाचारण करण्यात आलंय. तर नगरपंचायतीचा अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचलाय. पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. तर सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाहीये. मात्र परिसरातील काही मौल्यवान झाडे हे आगीच्या भक्षस्थानी पडली आहे. तर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं मोठं नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. वेळेवर आग आटोक्यात आल्यामुळे मंदिर परिसरातील मुख्य वास्तूला कोणताही धोका पोहोचला नाहीये, ज्यामुळे भाविकांनी आणि स्थानिक प्रशासनानं सुटकेचा निश्वास टाकलाय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.